रिटायर्ड झाल्यानंतर ते बँकेत डिपॉझिट ठेवतात आणि व्याजावर मग आपला उदरनिर्वाह करतात. आपल्याकडे पाऊस पडतो, पूर येतो, आपलं नुकसान होतं. मग आपण पाणी जसं पैसे जसे बँकेत डिपॉझिट करू शकतो तसं पाणी आपण जमिनीत डिपॉझिट नाही करू शकत. आम्ही 1000 अमृत सरोवर बांधली. NHIच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं. तलावामधली माती काढली, धरणामधली माती काढली आणि फुकटात महाराष्ट्रामध्ये 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली आली. माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये माझ्या गावातल्या नदीचं खोलीकरण केलं. 3 विहिरी माझ्याकडे होत्या, 1 तास फक्त चालायच्या. आता माझ्याकडे उन्हाळ्यात देखील 8 तास पंप चालतो आणि भारत सरकारने सौर ऊर्जा पंपाची योजना केली. मी 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले. माझी 60 एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली. आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. हा देश आपला कृषी मालाची निर्यात करायची आहे, अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज निर्माण करायच्या आहेत आणि हे सगळं करायचं असेल तर योग्य नीती आणि योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे. या ठिकाणी कामाची चर्चा नाही झाली. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे येऊन काँग्रेसवाल्यांनी विष घालवण्याचं काम केलं. काय सांगितलं तुम्हाला की जर भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही. पण खोटा प्रचार केला गेला. तुम्हाला माहिती असेल की संधी आपलं संविधान अनेक पार्टमध्ये आहे.